नमस्कार मंडळी, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय करावे आणि काय करू नये. तर उद्या आहे 19 एप्रिल आणि रविवार. तर या दिवशीच 2026 मधील अक्षय तृतीया हा सण आलेला आहे. तर हा सण आपण पितरांचा सण म्हणूनही साजरा करतो. तसंच या दिवशी काय काय करावे आणि काय करू नये हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की आपण सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. तसेच दारात सडा रांगोळी पण आपल्याला करायची आहे. त्यानंतर एक मातीचे भांडे किंवा पंती घ्यायची आहे. त्यामध्ये मूठभर तांदूळ आणि त्यावर 2 लवंगा व कापूर ठेवायचा आहे. ही पंती आपल्याला दिवसभर उंबरठ्यावर तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तो कापूर म्हणजे त्या पंतीमधील कापूर, तांदूळ, लवंग ते सर्व आपल्याला त्या पंतीत जाळायचं आहे. तर असं केल्याने पॉझिटिव्ह व्हाइब्स या आपल्या घरामध्ये तयार होतात आणि टिकून राहतात. तर याचबरोबर आपण या दिवशी गॅसची पूजा ही म्हणजेच अग्निदेवतेची पूजा ही आपल्याला करायची आहे. मुख्य दरवाजावर आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णूंची विष्णू सहस्रनामाची सेवा ही आवर्जून करावी. तर तसेच तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो किंवा टाक यावर आपण कुंकुमार्चन सेवा ही तसेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा पण या दिवशी करायची आहे आणि तुळशीला पण दिवा लावून तुळशीची पण पूजा आपल्याला करायची आहे. देवघरातील सर्व देवतांची पूजा करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी दान करण्याला पण खूप महत्त्व आहे. तर सर्वांनी थोडं का होईना दान नक्की करावे. तर या दिवशी सोने किंवा नवीन वस्तू पण खरेदी करतात. तेही खूप चांगलं मानलेलं, देवाचं नामस्मरण केलेलं, दिवसभर नामस्मरण केलेलं खूपच चांगलं मानलेलं आहे. तसेच या दिवशी मद्यपान आणि मांसाहार अजिबात करू नये. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.